So now I would like to request Pollare sir to come here and enlighten our students for giving more information about Saudar Tade and their own thoughts. So Thank you, please sir. clap here. Thanks for this opportunity. I would like to say you something about Dr. Babasaheb Ambedkar and all the thoughts he has given to world. आज आपण या ठिकाणी या तळ्यावरती आपल्याला यायचं भाग्य लाभलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज जिजाऊ जयंती आहे. ज्यांनी दोन छत्रपती घडवले, अशा जिजाऊंच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याच विचारांचे पाईक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये आज आपण बसलो. मला फारसं काही सांगायचं नाही, कारण ते अभ्यासावर होतो मी, अशी माझी इच्छा आहे. पण आपण जीवनामध्ये बघा, आपल्याला कोणी थोडा जरी अपमान केला तरी आपल्याला इतका त्रास होतो त्याचा. कोणी आपल्याला जाग घेऊन उठ म्हटलं किंवा जागा दिली नाही, इकडून तिकडे ढकललं, किती अपमान सहन करावं लागतं आपल्याला. बघा, असा समाज होता समाजामध्ये की एक सगळ्या इतरांना ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या मिळत नव्हत्या. साधं पाणी जे ईश्वराने निर्माण केलेलं आहे, ते काही कोणाच्या बापाचं नाही आहे. ईश्वराने निर्माण केलेलं पाणी सगळ्यांसाठी समान पद्धतीनं दिलं जात नव्हतं. सॉरी सर. पण असं समाज होता एक की तो काही लोकांना साधं पाणी सुद्धा पिऊ देत नव्हता. पाणी आहे की नाही, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी गोष्ट. तर ते पाणी पिण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला व इथं इथल्याला सगळ्यांना सांगितलं. हे जे 4 संदेश दिलेले खूप छान आहे. तुम्हाला लगाने सर पण सांगत होते ती गोष्ट. याचा अर्थ असा नाहीये की हे 14 तळे आणि सरांनी सांगितलेल्या या 14 विहिरी आणि फक्त एवढंच पाणी नाहीये. ही क्रांती म्हणजे ही जगभरासाठी एक विश्व संदेश होता. म्हणजे इथल्या जरी लोकांसाठी जरी त्यांनी हे एक माध्यम निवडलं, ही एक जागा निवडली, पण याचा पूर्ण भारतभर आणि जगात पण जिथं कुठं अस्पृश्य किंवा काळा गोरा असे जे भेदभाव मानले जायचे, डिस्क्रिमिनेशन आपण ज्याला म्हणतो, ज्या गोष्टी मानल्या जायच्या, तर ते लोकांनी करू नये. आणि त्याच्यापासून काही लोकांचा फायदा होत नाही, समाजाचं नुकसानच होतं आणि मुठभर लोकांचाच त्याच्यातून फायदा होत असतो. आणि त्याच्यातून त्यांचा अहंकार आणि त्यांचा मोठेपणा, त्यांची प्रतिष्ठा याला तडा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या 14 तळ्यावरती जे काय सत्याग्रह घडवून आणला आणि त्यांना ज्या लोकांनी त्या काळातले जे समाजसुधारक लोक होते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि समाजाने त्याला साथ दिली. आणि जे अस्पृश्य किंवा आपण ज्यांना सर्वसामान्य लोक म्हणतो त्यांच्यासाठी हे सर म्हटले तसं निसर्गाने किंवा देवाने निर्माण केलेल्या या गोष्टीवर सगळ्यांचा समान अधिकार आहे. समान या अर्थाने घ्या तुम्ही, नाही तर तुम्ही म्हणताना आपण काहीच काम नाही करायचं आणि मग मला सगळं काही फुकट भेटलं पाहिजे, तसं नाही बरं का. पण जे देवाने निर्माण केलेल्या गोष्टी आहे तर त्याच्यात आपल्याला पण काही अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बाकी सॉरी, निशब्द झालो. पण कारण एवढंच की बाबासाहेबांना जो त्रास झाला तो फार, कारण जो हुशार माणूस असतो ना त्याला जास्त त्रास होतो समाजामध्ये. जर त्याला त्याच्या इज्जतीप्रमाणे जर राहायला नाही मिळालं तर फार त्रास होतो. असा त्रास स्वतः बाबासाहेबांनी स्वतः तर अनुभवलाच, पण आपला समाज ज्या याच्यात अडकलेला आहे त्या समाजाला वरती काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वामध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला, मानवतेचा अभ्यास केला. सगळ्या ईश्वराने निर्माण केलेला जो समाज आहे तो सगळ्यांना, भलेही त्यांच्यामध्ये क्वालिटीज कमी जास्त असतील, परंतु जन्माने कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि खूप अभ्यास केला आहे, सगळ्या संस्कृतीचा, सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आहे, सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. आणि ज्या ठिकाणी पाणी पिले जाऊ देत नव्हतं
त्या ठिकाणी आज आपण बाबासाहेबांचं एवढं मोठं स्मारक बघतोय. ही त्यांच्या जीवनातली खूप मोठी क्रांती आहे. त्यांनी सगळ्या समाजाला हे सगळं सगळे समान न्याय वगैरे हे सगळं मिळावं यासाठी झगडा दिलाय. खूप सांगण्यासारखं आहे बाबासाहेबांबद्दल. आणि मला नेहमी आठवण येते, मला जेव्हा जेव्हा अपमान होतो ना माझा समाजामध्ये, पहिले आठवण आलं बाबासाहेबांची.